एक मंडळ आणि भारतीय कामगार मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी मालेगावमध्ये आज आरोग्य शिबिराचं आयोजन आमचे लाडके मित्र सदैव आमच्या सोबत असणारे कायम चळवळीतून या ठिकाणी स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारे गुरुदेव शेळके यांनी या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल प्रथमतः आम्ही त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण मालेगावच्या बाबतीत कायम गुरुदेव सजग असतात. कुठलीही योजना आली तरी प्रथमतः या ठिकाणी तालुक्यात मालेगावमध्ये राबवण्यासाठी त्यांची धडपड कायम गेली 4 वर्ष झाला आम्ही या ठिकाणी पाहतो. अतिशय शांत व्यक्तिमत्व त्यांनी या ठिकाणी आतापर्यंत बांधकाम कामगाराचा कॅम्प असेल, भांडीवाटपाचा कॅम्प असेल, आरोग्य शिबिर असेल, अशा अनेक कॅम्पच्या माध्यमातून शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी मालेगावकर आणि परिसरातील सामान्य नागरिकांना असेल किंवा कामगारांना असेल न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली दिसते. खऱ्या अर्थानं जिद्द चिकाटी असणारा हा युवक या ठिकाणी तालुक्यामध्ये नवीन तालुक्याला असेल, मालेगावकरांना असेल किंवा या पंचक्रोशीला नवी दिशा देण्याचे काम या ठिकाणी करताना आपण पाहतोय. त्याबद्दल त्यांचं मानावं तेवढा आभार या ठिकाणी कमीच आहे. भारतीय कामगार मोर्चामध्ये काम करत असताना तालुक्यातील असेल विविध घटकांना सोबत घेऊन या ठिकाणी त्यांना न्याय देण्याची भूमिका घेत असलेली आपल्याला यावेळेस या ठिकाणी सांगायचं. या ठिकाणी आरोग्य शिबिरासाठी सर्वसामान्य कामगारांना सोलापूर या ठिकाणी जावं लागतं, परंतु त्यांनी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कॅम्पचं आयोजन करून या ठिकाणी सर्वसामान्य कामगारांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. या ठिकाणी येणाऱ्या काळामध्येही त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करावं आणि सर्वसामान्य नागरिकांना कामगारांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी एवढाच विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि ते येणाऱ्या काळात अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतील, त्यांच्या सर्व आकांक्षा पूर्ण व्हाव्यात एवढीच संधी या ठिकाणी मी त्यांना देतो. आणि या कॅम्प आयोजित केल्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं आभार मानतो. धन्यवाद.